संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 24 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त संसद भवन परिसरात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एल मुरुगन, किरेन रिजिजू, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंग या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी 2 मिनिटं मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली। 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवाद्यांनी भारतीय लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला केला होता। मात्र संसद भवनातील तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी प्रसंगावधान राखत हा हल्ला परतून लावला। या कारवाईत 5 पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले होते। देशाचं संरक्षण करताना हुतात्मा झालेल्या सुरक्षा दलांचे जवान आणि संसद भवनातील कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 13 डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो। आजच्या दिवशी भारतीय लोकशाहीची अस्मिता वाचवणाऱ्या शहीदांच्या शौर्याला नमन करण्यात येत आहे। राष्ट्रपती द्रौपदी